राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवानी भारकांदी लेवावणी पाये डोळा अलंकार ठेवा गावी थोर करोनिया। एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवानी भारकांदी तुका मने नदी गंजवानी कासी उदार जीवासी आपोलिया। एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवानी भारकांदी विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्यं तिष्ठन्तमनन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं तडिद्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्रकाशं वरमद्विष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं कर्पूरगौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। मोरया मोरया मी बाळतान तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बातू गाल पोटी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्व कार्ये सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।
सुता तुला रामाचा वरदान एका मुखानं बोला बोला जय जय हनुमान नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरोनी केले त्रैलोक्य पावन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल 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 बाप करी जोडीले कुराचे ओढी आपुली कुरवंदी वाळवणी एका एकी केला मिरासीचा धनी कडिये वागवानी भार खांदे अभंगाला लागण्यापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी कैलासवासी किसन बाबूराव मापारे जे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदर्श शिक्षक होते आदर्श मुख्याध्यापक खऱ्या अर्थाने या ठिकाणी होते आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने सुंदर अशी या ठिकाणी अनेक विद्यार्थी घडवण्याचं खऱ्या अर्थाने ज्यांनी काम केलं ते म्हणजे असलेले खऱ्या अर्थाने किसन सर असतील आणि त्यांचं खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी प्रथम श्राद्ध आहे प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण आज या ठिकाणी या किसन दादांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपतेष्ट नातेवाईक भावंड सगळे सोयरी परिपाहुणे मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात त्यांचा जो या ठिकाणी कुटुंब परिवार आहे त्यांच्या धर्मपत्नी आहेत गंगा भागीरथी राधाताई किसन मापारी या ठिकाणी पत्नी आहे मुलं आहेत अविनाश किसन मापारी मुलगा ज्योती अविनाश मापारी सोन विजय किसन मापारी मुलगा स्वाती विजय मापारी सोन उज्ज्वला पोपटराव थोरात मुलगी आहे अनिता प्रकाश भोर या ठिकाणी मुलगी आहे सविता योगेश गुंजाळ मुलगी आहे चिरंजीव शुभम अविनाश मापारी या ठिकाणी नातू आहे चिरंजीव आयुष विजय मापारी या ठिकाणी नातू आहे सुंदर असा गोड असा खऱ्या अर्थाने या ठिकाणी असलेला किसन दादांचा खऱ्या अर्थाने या मापारी परिवार आहे आणि या किसन सरांच्या जाण्यानं खऱ्या अर्थाने या मापारी कुटुंबावर जो काही खऱ्या अर्थाने या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे जो काही दुःखाचा घात या ठिकाणी कोसळलेला आहे या कुटुंबाला या परिवाराला माझ्या भगवान भोलेनाथानं माझ्या पांडुरंगानं या ठिकाणी दुःखातून सावरण्याची या ठिकाणी शक्ती द्यावी हीच प्रार्थना खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला भगवंताच्या चरणी या ठिकाणी करायची आहे आणि आजची जी खऱ्या अर्थानं कीर्तन रूपी सेवा आहे ही ज्यांच्यामुळे मला करण्याची संधी मिळाली तो म्हणजे या ठिकाणी असलेला सगळा असलेला मापारी परिवार त्यांचे मुलं असतील मुली असतील पत्नी असतील नातवंड असेल सगळ्या मापारी परिवाराच्या वतीनं सेवा करण्याची खऱ्या अर्थानं संधी मिळाली आणि ज्यांनी मला खऱ्या अर्थानं कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं ते म्हणजे या कुटुंबातले असलेले जावई म्हणजे आमचे प्रकाश दादा भोर खऱ्या अर्थानं त्यांनी आज मला या ठिकाणी या सेवेसाठी या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे का सुंदर असा खऱ्या अर्थानं या ठिकाणी सरांचा कार्यक्रम आहे कार्यक्रम हा वडिलांवर व्हावा बापांवर व्हावा तुमचा सगळा संच घेऊन या ग्रुप घेऊन या तुमच्या मुली घेऊन या गाणारे आणा ताळकरी आणा गायक आणा वादक आणा सगळ्या संचाचं खऱ्या अर्थानं आमची गोड सेवा करा आणि आमचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं गोड झाला पाहिजे आणि आमच्या वडिलांचा शेवट सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी गोड झाला पाहिजे ही इच्छा खऱ्या अर्थाने या मापारी परिवाराची या ठिकाणी आहे आणि म्हणून आजची कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी हा मापारी परिवार आमचे प्रकाश दादा भोर यांच्या वतीनं खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला मिळाली त्याबद्दल परत एकदा या ठिकाणी मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानते तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील हरिभक्तपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्तपरायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया लाडके ले कमी संताज ताळकरी
लाड केले कमी संताची मजवर कृपा बहुताची अकई चुडा हाती अलंकन मोती नकाला बोध मुराली शृंगारीला 84चा सिक्का केला तुका तुकी उतरला सहानकेचा कौल दिला आणि म्हणून सगळ्या संतांची लाडाची लेख असल्यामुळे आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी सेवा सांगण्यासाठी आज या गादीवर उभी आहे. सेवेसाठी जो काही निवडलेला अभंग आहे तो संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा बापाचं वर्णन करणारा बापाचं महत्व सांगणारा. बाप म्हणजे कुटुंबासाठी काय आहे, एक पती आपल्या पत्नीसाठी काय आहे, एक बाप आपल्या लेकींसाठी काय आहे, एक बाप आपल्या मुलांसाठी काय आहे, एक आजोबा खऱ्या अर्थानं आपल्या नातवंडासाठी काय आहे. थोडक्यात श्राद्ध वडिलांचं असल्यामुळं बापाचं वर्णन करणारा गोड असा तुकोबारायांचा अभंग खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी सेवेसाठी निवडला. ज्यांचा अभंग खऱ्या अर्थानं या ठिकाणी सेवेसाठी निवडला त्या तुकोबारायांचा अधिकार खऱ्या अर्थानं किती मोठा आहे का ज्यांनी 5वा वेद तुकाराम गाथा निर्माण केला ते म्हणजे माझे तुकोबाराया. ज्यांचं नाव घेतलं असता या मला सुद्धा खऱ्या अर्थानं काय भरतो कापर भरता तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. एवढा मोठा अधिकार ज्यांचा आहे ते म्हणजे तुकोबाराया. ज्यांचा गाथा इंद्रायणीमध्ये बुडवल्यानंतर बुडाला नाही तर तो खऱ्या अर्थानं कुठं तरंगला पाण्यावर तरंगावा उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखविने रोकड्या विश्वजना. एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थानं ज्यांचा आहे ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया आणि त्यांचं सुंदर असं बापाचं वर्णन करणारा बापाचं महत्व सांगणारा गोड असा अभंग या ठिकाणी आजच्या या सेवेसाठी निवडला. विठाला 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 कार्यक्रमाचं औचित्य पाहिलं तर खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी काय आहे श्राद्ध आहे. श्राद्धाच्या निमित्तानं एवढा गोड कार्यक्रम या मापारी परिवारानं त्यांच्या मुलांनी मुलींनी जावयांनी एवढा सुंदर कार्यक्रम खऱ्या अर्थानं या ठिकाणी आयोजित केलाय. आणि जे केलंय ते या कुटुंबानं खऱ्या अर्थानं कोणासाठी केलंय हो आपल्या वडिलांसाठी केलंय आपल्या बापासाठी केलंय. आणि ज्या अर्थी एवढं सगळं बापासाठी केलं याला कारण आहे का खऱ्या अर्थानं या कुटुंबाला बाप कळाला. खऱ्या अर्थाने या कुटुंबाला बापाचं प्रेम कळालं. खऱ्या अर्थानं या कुटुंबाला बापाची माया कळाली आणि खऱ्या अर्थानं या कुटुंबाला खऱ्या अर्थानं बापाचं महत्व कळालं. आणि म्हणून आज काय आहे हो या ठिकाणी श्राद्ध आहे. तर काही काही लोक श्राद्ध सुद्धा घालत नाही. आई वडील गेल्यानंतर श्राद्ध सुद्धा घालत नाही. फार खर्च होतो कशाला करायचं नाही तर मग 30-40 लोक जेव घाला ऐके नाही. वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी कार्यक्रम संपला. काही काही म्हणतात नाही नाही ब्राह्मण बोलवा पूजा करा 100-150 लोकांचं जेवण करा एखादा प्रवचनकार बोलवा आणि पटकन शॉर्टकट मध्ये उरकून घ्या कार्यक्रम संपला. काही काही म्हणतात नाही नाही आमच्या वडिलांनी आमच्यासाठी हाडाची काढ केली रक्ताचं पाणी केलं. ज्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं सवरलं सांभाळलं ज्या वडिलांनी आम्हाला नावा रूपाला आणलं ज्या बाबांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले आणि जो बाप म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या कुटुंबाचा आधार होता ज्या बाबाने आमच्यासाठी एवढं सगळं कमवून ठेवलंय एवढं सगळं केलंय मग त्या वडिलांचं श्राद्ध शेवट खऱ्या अर्थानं गोड झालं पाहिजे. म्हणून म्हणतात पिंडदान करा ब्राह्मण बोलवा ज्ञानदान करा कीर्तनकार बोलवा सगळे पाहुणे रावळे बोलवा आणि गोड कार्यक्रम खऱ्या अर्थानं या ठिकाणी करा. आणि ज्या अर्थी असे कार्यक्रम खऱ्या अर्थानं आज एवढा मोठा श्राद्धाचा कार्यक्रम या कुटुंबाने या परिवाराने ठेवलाय याला कारण आहे का खऱ्या अर्थानं या कुटुंबाला बाप कळाला. कारण जे वडील खऱ्या अर्थानं असणारे या ठिकाणी एक किसनदादा ते म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिक्षक होते बरोबर आहे. ज्यांनी सिन्नर मध्ये जनता विद्यालय सिन्नर मध्ये 38 वर्ष खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्यांनी मनोभावे या ठिकाणी सेवा केली आपल्या ज्ञानदाना म्हणून अनेक विद्यार्थी घडवण्याचं जे काम आहे ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी या सरांनी केलं. आणि विशेष म्हणजे मणेगाव येथे ते कार्यरत असताना शेवटी मुख्याध्यापक होऊन मुख्याध्यापक पदावरून खऱ्या अर्थानं ते या ठिकाणी रिटायर झाले. म्हणजे ज्ञानदान देण्याचं काम खऱ्या अर्थानं अनेक विद्यार्थी ते म्हणजे एक गुरुच होते. त्यांनी अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम केलं. आणि आमच्या वडिलांनी खऱ्या अर्थानं जे कष्ट केले ते आमच्या कुटुंबासाठी केले आमच्या परिवारासाठी केले याची जाणीव खऱ्या अर्थाने या कुटुंबाला या परिवाराला झाली. कारण जीवनामध्ये कष्ट करणारा कोण असतो बाप कष्टाचा काबाडे बाप कष्टाचा काबाडे कांडा उसाचा जगतोया कांडा उसाचा जगतोया स्वतः उपाशी राहून बाकर पोरांना भरतोया स्वतः उपाशी राहून बाकर पोरांना भरतोया कमीच खावाटी फाटलेलं फाटके कपडे घातले माझ्या बापाने पण पोराला चांगलेच कपडे दिले.
फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं कमीज का वाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या सदऱ्याला कसं ठिगाळ जोडलेलं माझ्या बापाच्या सदऱ्याला कसं ठिगाळ जोडलेलं ऐका नाही आयुष्यभर माझ्या बापानं तिकडे लावून कपडे घातले पण खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला ज्यांनी काही कमी पडू दिला नाही त्यांचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप आहे गावची जत्रा आली लहानपण आठवा काय करायचं आपला बाप गावच्या जत्रेमध्ये बाप पोरांना न्यायचा कोणी खांद्यावर कोणी पाठीवर कोणी हाताला बाप फाटक्या कपड्यानं अख्ख्या जत्रेत फिरायचा पण स्वतःसाठी ज्याने नवासावा ड्रेस घेतला नाही पण खरेदी बाकी पोरांसाठी करायचा त्याचं नाव म्हणजे बाप कळत नाही ना कमीज का वाटी फाटलेलं कमीज का वाटी फाटलेलं सोयी दोऱ्यानं शिवलेलं सोयी दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या सदऱ्याला कसं ठिगाळ जोडलेलं माझ्या बापाच्या सदऱ्याला कसं ठिगाळ जोडलेलं आली जाता गावाची आली जाता गावाची आठवा तुमचा लहानपणीचा काळ बापाला आठवा तुमचं लहानपण आठवा प्रत्येकाचा बाप ज्याच्या त्याच्या डोळ्यासमोर उभा राहील महिला मंडळ आणि माझ्या बापानं माझ्यासाठी काय केलं याची जाणीव तुम्हाला खऱ्या अर्थानं होईल पण आठवा आपला आपला बाप ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या डोळ्यासमोर ज्याच्या त्याचा बाप आणा आली जत्रा गावाची बाप तालुका जायाचा आली जत्रा गावाची बाप तालुका जायाचा उधार पादार कपड पोरांना नायचा उधार पादार कपड पोरांना नायचा जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा बाप जत्रत फिरायचा आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा किती गरिबी होती माझ्या बापाची का दिवस दिवस घरामध्ये चूल पेटत नव्हती एवढी आमची गरिबी पण आमचा बाप आमच्या कुटुंबासाठी खऱ्या अर्थानं काय करत होता हो ऐका चूल पेटत नव्हती चूल पेटत नव्हती दिस दिसा घराला दिस दिसा घराला पाहिली बरदाण्यासाठी बाप गावात फिरला पाहिली बरदाण्यासाठी बाप गावात फिरला माझा बाप गावामध्ये फिरायचा का माझे लेकर उपाशी तापाशी कालपासून काही खाल्लं नाही ऐका नाही पण माझ्या लेकरांना जगवलं पाहिजे हा विचार करणारा खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाप आहे अरे पूर्वीच्या काळी जर एखाद्याचं दुखलं तर आता डॉक्टर आता 4 चाकी आता 2 चाकी आता 4 व्हीलर आता 2 व्हीलर त्या काळात पोरगा पोरगी आजारी पडले तर बापाला दवाखान्यात न्यायला सुद्धा गाडी होती का हो एखाद्या पोराचं दुखलं खुपलं तर बाप पोराला कसा न्यायचा हो आमचं दुखलं खुपलं आमचं दुखलं खुपलं पाणी डोळ्यात आणायचा पाणी डोळ्यात आणायचा घेऊन पटकोळी बाप डॉक्टर लावायचा घेऊन पटकोळी बाप डॉक्टर लावायचा पाटकोळी लावायचा पोराला डोळ्यामध्ये माझ्या बापाचे अश्रू असायचे माझ्या लेकाला माझ्या लेकीला काही होता कामा नये म्हणून वाऱ्याच्या वेगानं डॉक्टरच्या दवाखान्याकडे पळत सुटायचा बाबा त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप लेक लग्नाला आली काळजी कुणाला बापाला बाप मनात जोरायचा बाप मनात जोरायचा लग्न लेकीच करीना लग्न लेकीच करीना डांगा डुंगा हुंड्यासाठी शेतमाळ्याला इकीन डांगा डुंगा हुंड्यासाठी शेतमाळ्याला इकीन माझी लेक सुखामध्ये जगली पाहिजे म्हणून स्वतःची शेतीवाडी विकणारा सुद्धा बाप का फक्त लेक चांगल्या घरामध्ये गेली पाहिजे आणि माझ्या लेकीला चांगलं सासर मिळालं पाहिजे म्हणजे त्या काळामध्ये किती हुंडा द्यायची वेळ आली ना तरी माझ्या बापानं कधी मागं पुढं पाहिलं नाही बाबा त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप आणि ज्या बापाने एवढं जीव दिला ज्या बापाने एवढं प्रेम दिलं ज्या बापाने एवढी माया दिली असा कष्ट करणारा बाप ज्या दिवशी तुम्हाला आम्हाला सोडून जातो ना त्यावेळेला त्या लेकरांच्या त्या लेकींच्या त्या नातवंडाच्या सुनाच्या त्या कुटुंबाच्या त्या परिवाराच्या डोळ्याला बाबा पाणी आल्याशिवाय राहत नाही असं कनवाळू बाप असं कनवाळू बाप आम्हा सोडून या गेला आम्हा सोडून या गेला या लेकराचा जीव कसा वनवासी
कसा वनवासी झाला, कसा वनवासी झाला. असा कष्ट करणारा बाप, प्रेम करणारा बाप, जीव लावणारा बाप, माया लावणारा बाप ज्या दिवशी त्या कुटुंबाला, त्या परिवाराला सोडून जातो ना, त्यावेळेला ढसाढसा रडतात, असा कनवाळू बाप आम्हा सोडून गेला, असा कनवाळू बाप आम्हा सोडून गेला. याल कराचा जीव कसा वनवासी झाला. त्यावेळेला त्या लेकरांचा जीव वनवासी होतो बाबा. बाप तो कुटुंबामध्ये बाप असतो, कारण बाप म्हणजे सुखाचा सागर आहे, बाप म्हणजे धैर्याचा डोंगर आहे. आज मी जे काही बोलेन ते बापावर बोलेन, कारण आईवर सगळेच बोलतात. आईचे गोडवे सगळ्यांनी गायले, आईचं वर्णन सगळ्यांनी केलं, पण जेवढी किंमत आईला आहे तेवढी किंमत माझ्या बापाला आहे. आणि माझ्या आईच्या तुलनेमध्ये खऱ्या अर्थानं माझा बाप कुठं म्हणजे कुठंही कमी पडत नाही बाबा. त्याचं नाव म्हणजे बाप आहे. ऐका, बाप म्हणजे सुखाचा सागर आहे, बाप म्हणजे धैर्याचा डोंगर आहे, बाप म्हणजे सुखाचा सागर आहे, बाप म्हणजे धैर्याचा डोंगर आहे. ज्या घरात बाप आहे त्या घरात आजही धाक आहे. समजते ना माझी भाषा? ज्या घरात बाप आहे त्या घरात आजही धाक आहे. आणि ज्या घराचा बाप लवकर जातो ना त्या घराचा धाक सुद्धा खऱ्या अर्थानं लवकर संपला जातो. जोपर्यंत बाप घरामध्ये असतो, जोपर्यंत बाप घरामध्ये असतो तोपर्यंत भाऊ भावात आहे आणि जाऊ जावेमध्ये आहे. जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत भाऊ भावात आहे आणि जाऊ जावेमध्ये. ज्या दिवशी घराचा करता पुरुष बाप निघून जातो त्या दिवसापासून कधी कधी भाऊ भावात दिसत नाही आणि जाऊ सुद्धा जावेमध्ये राहत नाही. या गोष्टी तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं बघायला मिळतात केव्हा? त्या कुटुंबातला महिला मंडळ खऱ्या अर्थानं बाप निघून गेल्यानंतर. बाप निघून गेल्यानंतर त्या लेकांना, त्या लेकींना, त्या नातवंडांना, नातींना दाही दिशा खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुन्या सुन्या झाल्याशिवाय महिला मंडळ या ठिकाणी राहत नाही. म्हणून सांगते, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत आपल्या बापाला भेटायला जा. जोपर्यंत आपले वडील आपल्याला बोलावतात, त्यांची सेवा करण्याची ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला त्यांची सेवा करा. जोपर्यंत आपला बाप हयात आहे तोपर्यंत भेटायला जा. जोपर्यंत आपला बाप हयात आहे तोपर्यंत बाबा बाबा म्हणून खऱ्या अर्थानं हाका मारा. आणि जोपर्यंत बाप हयात आहे तोपर्यंत भेटायला जा. बाप हयात आहे तोपर्यंत बाबा बाबा म्हणून हाक मारा. आणि एकदा का जीवनातला खऱ्या अर्थानं बाप गेला, आपला बाप गेल्यानंतर महिला मंडळ, पुरुष मंडळ बाबा म्हणून हाक मारायचा सुद्धा आपल्याला अधिकार खऱ्या अर्थानं या ठिकाणी उरत नाही. बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना, बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना. माझ्या बापाची घसर शेजे नराला येईना, माझ्या बापाची घसर शेजे नराला येईना. बाबा बाबा करीते बाबा साखरेचा खडा, बाबा बाबा करीते बाबा साखरेचा खडा. तोंडात घालते गोडा झाल्या दाता दाडा, तोंडात घालते गोड झाल्या दाता दाडा. बाबा बाबा करीत बाबा सुखाचा सागर, बाबा बाबा करीत बाबा सुखाचा सागर. त्यांच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार, त्यांच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार. कळतंय? महिला मंडळ एकदा का माहेरातला बाप गेला आणि एकदा का पुरुष मंडळ तुमच्या आमच्या घरातला बाप गेला. बाप गेल्यानंतर माझ्या बहिणाबाई म्हणतात, बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना, बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना. आणि माझ्या बापाची घसर शेज नराला येईना, शेज नराला येईना. आपला बाप गेल्यानंतर आपल्या बापाची सर जीवनामध्ये कुठल्याही परपुरुषाला येत नाही. त्याचं नाव म्हणजे बाप आहे. कारण बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. आणि बाप म्हणजे आपल्या पाठीवर मारलेली शाबासकीची थाप, तिचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप आहे. आणि मला सांगा, अख्ख्या घरादाराचे डोळे पुसणाऱ्या कुटुंबामध्ये कोण असतो?
कोण असतो बोला? महिला मंडळ, तुम्ही सासरी राहता, आपण सगळेजण राहतो की नाही? सांगा, अख्ख्या घरादाराचे डोळे पुसणारा कोण आहे? तुम्ही रडल्या तर तुमचे डोळे पुसणारा तुमचा पती आहे, तुमचा नवरा आहे. मुलं मुली रडले तर डोळे पुसणारा त्यांचा बाप आहे. छोट्या बहिणी रडल्या तर त्यांचे डोळे पुसणारा भाऊ आहे. छोटे छोटे भाऊ रडले तर त्यांचा डोळे पुसणारा खऱ्या अर्थानं मोठा भाऊ बापाच्या ठिकाणी असतो, भाऊ आहे. थोडक्यात जर अख्खं पत्नी रडली तर पत्नीचे डोळे पुसणारा तिचा पती आहे, तिचा नवरा आहे. मुलं मुली रडले तर डोळे पुसणारा खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाप आहे. नातवंड जर कुटुंबामध्ये रडले तर त्यांचे डोळे पुसणारा तोच बाप, म्हणजे तेच आजोबा म्हणून त्या लेकरांचे डोळे पुसतात. अरे कुटुंबावर जर संकट आलं, दुःख आलं तर जो बाप अख्ख्या घरादाराची डोळे पुसतो, अख्ख्या घरादाराला आधार देतो. काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेतो, मी बरोबर करतो. किती दुःख आलं तर बाळा हो तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, हे म्हणणारा कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं बाप आहे. पण जो बाप सगळ्या कुटुंबाला आधार देतो, जो बाप अख्ख्या कुटुंबाला परिवाराला आधार देतो आणि आधार देणारा बापच त्या कुटुंबातून निघून जातो, त्या परिवारातून निघून जातो. बाप गेल्यानंतर अख्खं कुटुंब ढसढसा रडतं. पत्नी रडते, मुलं रडतात, मुली रडतात, नाती रडतात, सुना रडतात. आतापर्यंत सगळ्यांचे डोळे बापानं पुसले आणि बाप गेल्यानंतर अख्खं कुटुंब रडतं. पण त्या कुटुंबाचे डोळे पुसायला ज्या वेळेला कुणी उरत नाही ना, त्यावेळेला ते कुटुंब ढसा रडत. त्यांना वाटतं की आजही जर आमच्या कुटुंबावर दुःखाची वेळ आली असती ना, तर आजही आमचे डोळे कुणी पुसले असते हो. आमच्या बापानं पुसले असते, पतीनं पुसले असते, आजोबांनी पुसले असते. पण आमचे डोळे पुसणारे माझे पती, माझे वडील, आमचे आजोबा खऱ्या अर्थानं या ठिकाणी राहिले नाही. तेव्हा ते कुटुंब परिवार ढसा रडतो. माझ्या डोळ्यातली असवा कोणी मायेनं पुसक्या सदर्याला, कशी ठिगाळ जोडले आली त्याच्या फाटक्या सदर्याला, कशी ठिगाळ जोडले आली त्याच्या उभ्या आयुष्याला, कशी कातर लागल्या त्याच्या उभ्या आयुष्याला, कशी कातर लागल्या. मला कसं तरी होत या कोणी बाबा म्हणताना, मला कसं तरी होत या कोणी बाबा म्हणताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बारावीला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, माझ्या आईनं 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वागवलं, पण पहिला घास ज्यानं माझ्या मुखामध्ये भरवला बाबा त्याचं नाव म्हणजे बाप. आईनं 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वागवलं, पण माझ्या डोळ्यातली असव कोणी मायेनं पुसताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, 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 गोष्ट बापाची सांगताना. आजही बापाबद्दल बोलायला गेलं तर आजही आपला कंठ दाटून येतो. आणि आजही महिला मंडळ डोळ्यामध्ये काय येतात? ओरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. आजही बापाचं नाव जरी घेतलं ना नुसतं तरी आपल्या डोळ्यामध्ये खऱ्या अर्थानं काय येतात? आसव येतात, अश्रू येतात. कारण तुम्ही या धर्म मंडपामध्ये सही सलामत बसलात. कुणामुळं? कुणामुळं बसलात? तुम्हाला चांगला सासर मिळालं, चांगला नवरा मिळाला, चांगलं कुटुंब मिळालं, चांगला परिवार मिळाला, चांगले लेकर बाळ मिळाले. हा आशीर्वाद, ही कृपा आपल्यावर ज्याची बाबा त्याचं नाव म्हणजे बाप. लेक लग्नाला आली, काळजी कोणाला आहे? बापाला आहे. मुलगी चांगल्या घरामध्ये गेली पाहिजे म्हणून मागणं पाहणारा सुद्धा खऱ्या अर्थानं बापच आहे. महिला मंडळ तुमचं लग्न ज्यानं लावून दिलं त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप आहे. आणि जे बाप आपल्यासाठी करतो हे आपल्यासाठी दुसरं कुणीच करू शकत नाही. महिला मंडळ आज तुम्ही सुखात तुमच्यासाठी चांगलं मागणं पाहिलं, एकदा नाही 10 वेळा चौकशी करतो मागण्याची. नवरा मुलगा चांगला आहे का? व्यसनी तर नाही ना? आहे की नाही? चांगला आहे ना? 10 वेळा 10 पाहुण्याच्या घरी जातो बाप, शहानिशा करतो. नक्की नवरा मुलगा चांगला आहे, नक्की सासू-सासरे चांगले, नक्की कुटुंब चांगले. अरे 20 पाहुण्याचे रिप्लाय जर बापाला आले ना तरच बाप त्या पोरीचं लग्न लावून देतो. आणि जर माझी मुलगी जर चुकीच्या घरामध्ये गेली तर आयुष्यभर तिच्या डोळ्यामध्ये पाणी असेल म्हणून मागण्याची शहानिशा करतो. आणि लेकीसाठी चांगला प्रपंच संसार जो थाटून देतो बाबा हो त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप आहे. कारण बाप जे करतो ते कोणासाठी करतो? देव
चरणामध्ये. बाप करी जोडी लेकुराचे वड आपुली कुरवंडी वाळवणी. कारण बाप जे करतो ते मुलासाठी करत असतो, मुलीसाठी करत असतो. काढून टाका नसेल जमत. त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी काय आहे? बाबा हो बाप आहे. या गोष्टी कुठेतरी या ठिकाणी जीवनामध्ये लक्षात ठेवा. कधी विचार केला आपण एवढा बापाचा? केला का महिला मंडळ कधी एवढा विचार? आईचे गोडवे गायले, आईचं वर्णन सगळ्यांनी केलं, पण आपला बाप म्हणजे आपल्या कुटुंबासाठी काय आहे? आपला बाप म्हणजे आपल्यासाठी काय आहे? कारण बाप जे करतो ते खऱ्या अर्थानं मुलासाठी जगत असतो, स्वतःच्या लेकीसाठी जो जगत असतो बाबा, त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये असलेला या ठिकाणी बाप आहे. आणि अनेक आपल्या लेकरांच्या चुका पोटामध्ये घालणारा सुद्धा कोण आहे? वो लेकरांच्या चुका पोटामध्ये घालणारा सुद्धा खऱ्या अर्थानं बाप आहे. आता बघा 2-4 महिन्यापूर्वी एक नाशिक रोडला एक घटना घडली, बरोबर आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती, तुम्ही युट्यूबला सुद्धा पाहिली असेल. काय, दोघं आई वडील शिक्षक होते आणि दोघेही रिटायर झाले. आई सुद्धा मुख्याध्यापक, वडील सुद्धा मुख्याध्यापक, दोघेही रिटायर झाले. वडिलांचं वय जवळजवळ 80-90 वर्षाचं होतं, आईचं वय 70 ते 75 वर्षाचं होतं. दोघेही क्वालिफाईड शिकल्यामुळं खऱ्या अर्थानं मुलांनाही तसंच शिक्षण दिलं आणि मुलांनाही तसं शिक्षण दिल्यामुळं मुलंही बाहेर गावामध्ये परदेशामध्ये खऱ्या अर्थानं परतले. पण जसं जसं आईचं वय झालं, जसं जसं वडिलांचं वय झालं, एक इतिहासाचे शिक्षक होते आणि एक आई म्हणजे स्पेशल मराठीचे शिक्षक होते. दोघेही मुख्याध्यापक म्हणून खऱ्या अर्थानं रिटायर झाले. पैशाला खऱ्या अर्थानं अजिबात तोटा नाहीये. पैसा भरपूर आहे, धन भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे, सगळं भरपूर आहे. पण ज्या वेळेला एके दिवशी काय झालं की आई एवढी आजारी पडली, आईनं धसका घेतला, एवढी आजारी पडली, डॉक्टरकडे नेलं तर आई खऱ्या अर्थानं माणसं ओळखायचीच बंद झाली. स्वतःच्या पतीला सुद्धा खऱ्या अर्थानं जी ओळखत नव्हती. पण तरी सुद्धा पतीनं घरी आणलं. 80 वर्षाचं पतीचं वय होतं, तरी सुद्धा पत्नीला घरी आणलं आणि त्या पत्नीची मनोभावे ते पती सेवा करायची. का? कारण माझे मुलं दोन्ही त्यांच्या खऱ्या अर्थानं नोकरीला आहेत, पण माझ्या पत्नीनं आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही कष्ट केले आणि त्या कष्टाची जाणीव म्हणून जेव्हापासून माझी पत्नी माझ्या घरामध्ये आली, माझ्या सुखामध्ये सामील झाली, माझ्या दुःखामध्ये सामील झाली, जिनं माझ्या सुखामध्ये सुख मानलं आणि जिनं माझ्या दुःखामध्ये खऱ्या अर्थानं दुःख मानलं आणि आयुष्यभर माझी अर्धांगिनी बनून राहिली, आज तिची सेवा करण्याची वेळ खऱ्या अर्थानं त्या पतीला आली. पण त्या पतीनं हार नाही मानली. मी माझ्या पतीची शेवटपर्यंत खऱ्या अर्थानं सेवा करणार म्हणजे खऱ्या अर्थानं करणार. त्या पतीनं मनापासून ठरवलं. 5-10 वर्ष आई जागेवर होती, 10 वर्ष वडिलांनी सगळं केलं. 90 वर्षाचं वडिलांचं वय झालं. वडिलांना सुद्धा आता उठवत नाही, बसवत नाही, पण रोज पत्नीला आंघोळ घालत होते, रोज तिला कपडे घालत होते, रोज तिचे केस विंचरून देत होते, रोज तिला बाथरूमला टॉयलेटला घेऊन धरून जात होते. एवढी आपल्या पत्नीची सेवा त्या पतीला खऱ्या अर्थानं करावी लागत होती. 90 वर्षाचं वय झालं, तसं तसं पतीला आता हे काम होत नव्हतं. त्यावेळेला त्या बापानं एक फोन केला, बाळानो 2 मुलं आहात तुम्ही, मलाही पैशाला कमी नाही, तुम्हालाही कमी नाही, ऐक नाही, आता मला हिचं काही होत नाही, आता माझंही वय झालं, एकतर तुमच्या दोघांमधला एखादा इकडं या, नाही तर आम्हाला तिकडे या, तुमच्याकडे घेऊन जा. मुलं म्हणतात आई बाबा तुम्हाला शहरामध्ये करमणार नाही. बाप म्हटलं राजा वेळच अशी आली, तुम्ही तुमच्या बरोबर आम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही गेला ना तर तुमच्या बरोबर नातवंडा बरोबर आम्ही सुखानं जगू, आम्ही आनंदानं खऱ्या अर्थानं जगू. पण काही करा, एकतर एखादा जण इथं या आणि तुम्हाला जर नोकरी सोडून इथं यायचं नसेल तर आम्हाला तरी तुमच्या बरोबर खऱ्या अर्थानं या ठिकाणी घेऊन जा. ज्या वेळेला खऱ्या अर्थानं सांगितलं आणि सांगितल्यानंतर मुलं म्हटले नाही नाही आई बाबा तुम्हाला करमणार नाही, त्यात आईला काही कळत नाही, शहरामध्ये एवढ्या गोष्टी शक्य नाही, नाही तुम्ही इथंच राहा. बाप फोन करून करून कंटाळला, वैतागला, पण एकही मुलगा खऱ्या अर्थानं आईची सेवा करायला आणि बापाची सेवा करायला खऱ्या अर्थानं घरी आला नाही. शेवटी त्या बापानं विचार केला काय करू, आयुष्य गेलं, पैसा कमवला, भरपूर धन आहे, भरपूर द्रव्य आहे, भरपूर पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे, पण आज हाताखाली सेवा करायला खऱ्या अर्थानं कोणी नाही. माझे मुलं मी शिकवले, मोठे बनवले, आज पोरं घरी यायला खऱ्या अर्थानं तयार नाही. त्या बापानं विचार केला काय करू, आता मलाही हिचं होत नाही आणि माझं शरीर आता मला उचलत नाही, हातपाय जड पडले होते, बाबाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, माझे मुलं आता काही घरी येत नाही. म्हणून त्या बापाने एक चिठ्ठी घेतली
एक चिठ्ठी लिहिली, त्या चिठ्ठीची घडी घातली आणि चिठ्ठीची घडी लेकरं घरी आल्यानंतर त्यांना दिसतील अशी ठेवली. काय पाऊल उचललं असेल हो त्या बापानं? कुठल्याही बापावर खऱ्या अर्थानं मुलांमुळे अशी वेळ येतं कामा नये. त्या बापानं विचार केला, पत्नीकडे पाहिलं आणि म्हटले, बाई आता आपल्या दोघांनाही सांभाळायला कधीच कोणी येणार नाही, असं हाल हाल होऊन इथं मरण्यापेक्षा आता मी तुलाही मारतो आणि मीही मरतो. त्या बापानं काय केलं, स्वतःच्या पत्नीच्या वाढदिवसाला जी साडी गिफ्ट दिली होती ती साडी कपाटातून खऱ्या अर्थानं काढून आणली. स्वतःच्या पत्नीच्या तोंडावरून हात फिरवला, बाई मी तुलाही मारतोय, तुलाही मुक्त करतोय आणि आता मी सुद्धा खऱ्या अर्थानं मुक्त होणार आहे. कारण तुझी काळजी घ्यायला कोणी नाही आणि माझी काळजी घ्यायला कोणी नाही. तू अगदी मशीन सारखी झाली आहेस, तू मला सुद्धा ओळखत नाही, तू माझ्याशी सुद्धा बोलत नाही. अरे आपण दोघं एकमेकांशी बोललो असतो ना, कमीत कमी आपलं जीवन आपण कसंही कंटलं असतं ग. पण माझ्या बरोबर बोलायला कोणी नाही, आता मला सगळं होत नाही. त्या पतीनं पत्नीला गिफ्ट दिलेली साडी घेतली आणि त्याच साडीनं आपल्या पत्नीचा गळा आवडला आणि पत्नीला मारलं. आणि पत्नीला मारल्यानंतर तेच पती दुसऱ्या रूमला आले, एका फॅनला खऱ्या अर्थानं दावं बांधलं, साडी बांधली आणि स्वतः गळफास लावून घेतला आणि स्वतः सुद्धा खऱ्या अर्थानं आपलं जीवन या ठिकाणी संपून टाकलं. आणि ज्या वेळेला जीवन संपून टाकलं पण घरी पाहिलं कोणी नाही. कोण येणार आहे घरी? पाहुणेजवळ नाही, मुलाजवळ नाही, रावळेजवळ नाही. घरामधून ज्या वेळेला वास यायला लागला त्यावेळेला शेजारच्यांनी चौकशी केली, पोलिसांना बोलवलं, दरवाजा तोडला. त्यावेळेला कळालं की दोघंही नवरा बायको खऱ्या अर्थानं पती पत्नी मरून पडले होते. त्यांच्या मुलांना खऱ्या अर्थानं फोन केला का खऱ्या अर्थानं यांनी दोघांनी आत्महत्या केली असेल. त्यावेळेला शेजारी बाजारी सांगू लागले, काही वडील म्हणत होते, बाबा आम्हाला तिकडं न्या, आणि जर तिकडे न्यायचं नसेल तर आपल्याकडे पैसा भरपूर आहे बाबा, मी तुम्हाला सगळं पुरवतो, पण तुम्ही आम्हाला सांभाळायला या. एकही जण सांभाळायला आला नाही. म्हणून आई बापाने हे केलं. त्यावेळेला त्या पोलिसांनी विचार केला का आता या मुलांना शिक्षा द्यायला पाहिजे, कारण या मुलांमुळे खऱ्या अर्थानं आई बापानं आपलं काही संपवलं, जीवन संपवलं. पण घरामध्ये ज्या वेळेला चेक केलं त्यावेळेला बापानं एक चिठ्ठी लिहून ठेवली होती का 90 वर्षाचं माझं वय झालं, माझ्या पत्नीचं वय 75-80 वर्षाचं झालं, आता मला करणं होत नव्हतं आणि याचा दोष माझ्या दोन्ही लेकरावर द्यायचा नाही, माझ्या दोन्ही लेकरांना शिक्षा करायची नाही. जे आम्ही केलं ते आमच्या दोघांच्या संमतीनं केलं, त्याला म्हणतात माय आणि बाप. आम्ही गेल्यानंतर आमच्या मुलांना परत दुःख खऱ्या अर्थानं भोगायला लागू नये हा विचार करणारे जर कुटुंबामध्ये कोण असतील तुमच्या आमच्या बाबतीत तर त्यांचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं माय आणि बाप आहे. आणि म्हणून जीवनामध्ये जन्माला आलात ना, जन्माला येऊन सेवा करायची असेल तर आई बापाची करा, कारण ज्याची खरी सेवा असते त्याच्या जीवाला भय बाळगायचं. ज्याची खरी सेवा, 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 ज्याची खरी सेवा. ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा, ज्याची खरी सेवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय तुकोबराया म्हणतात ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा,
करिता स्वामी सेवेवादाधिकाधिकानंद. ज्याची खरी सेवा असते त्याच्या जीवाला भय बाळगायचं काही काम नाही. तुम्ही जीवनामध्ये किती मोठे बना, कलेक्टर बना, ऐका नाही, फार मोठ्या पदावर जा, क्लास 1 अधिकारी बना, कलेक्टर बना, डॉक्टर बना, इंजिनियर बना, तुम्ही किती मोठे झाले ना तरी जीवनामध्ये आई बापापेक्षा मोठे कधीच होऊ शकत नाही. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्या आई बापाला जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कधी म्हणजे अगदी कधीही या ठिकाणी विसरू नका. नाही तर आई बाप पोरांना एवढे मोठे करतात, एवढे मोठे करतात, एवढे मोठे करतात, पोरं एवढे मोठे होतात, एवढे मोठे होतात काही एक दिवस आपल्या आई बापाला सुद्धा खऱ्या अर्थानं विसरून जातात. एवढं मोठं करा, एवढं मोठं करा, पण आपले संस्कार करून मोठं करा की जेणेकरून त्यांना आपली कदर राहील, त्यांना आपला अभिमान वाटेल, त्यांना आपला मान वाटेल, त्यांना आपल्या संस्काराची खऱ्या अर्थानं जाणीव होईल. इतकं मोठं करा. आता इतके मोठे करतात, इतके मोठे करतात का पोरं बापाची ओळखच खऱ्या अर्थानं विसरून जातात. जीवनामध्ये चांगलं जीवन जगा. जगामध्ये काय चाललंय जरा डोळे उघडा आणि सगळ्या जगाकडे एकदा नीट बघा. कलियुग आहे, या जगामध्ये काय चाललंय काय नाही याची जरा खऱ्या अर्थानं जाणीव ठेवा आणि जाणीव लक्षात घेऊन आपल्या मुलांवर मुलींवर जीवनामध्ये चांगले संस्कार करा. आज ही खरी काळाची गरज आहे. किती धन कमवा, किती पैसा कमवा, किती धन कमवा, किती पैसा कमवा, किती बंगले बांधा, तुम्ही 50 लाखाचा बंगला बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 50 लाखाचा बंगला बांधला, तुम्ही बांधला, तुमच्यासाठी बांधला, 50 लाखाचा बंगला हे तुमचं घर आहे का? आहे का? बोला. भुका लागल्या का काय असं म्हणावं लागेल ना आता. हा, तुम्ही काहीच बोला ना, पण काहीतरी बोला. 50 लाखाचा बंगला तुम्ही बांधला, तुमच्यासाठी बांधला पुरुष मंडळ. 50 लाखाचा बंगला हे तुमचं घर आहे का? आहे? नाही, मागून नाही नाही करतात. नाहीये, खरंय. बंगला 50 लाखाचा बांधला तरी तुमचं घर आहे का? नाही. मग कशाला बांधले? कशाला बांधले? 50 लाख रुपये घालून जर ते आपलं होत नसेल तर बांधायचं कशाला? काय महिला मंडळ, तुम्ही बंगला बांधला, तुमच्यासाठी बांधला, 1 कोटीचा बांधला. 1 कोटीचा बंगला हे तुमचं घर आहे का? नाही. सगळं नाही म्हणता. नाहीये. मग कशाला बांधले बंगले? कोणा करता बांधले? नातवंडां करता. अरे बापरे, फार पुढची तयारी. नातवंडां करता बांधले. अरे ज्यांच्या करता बांधले तेच आपल्याला सांभाळत नाही. सांगायचा मुद्दा एकच आहे, आता बिना बंगल्याचं कुणीच नाही आहे का? कुणी? सगळेजण बंगल्यात राहतात. संसारा
टाळी वाजवा. किती सुंदर पिंगळा गायला. काय सांगितलं मी? बंगला 50 लाखाचा बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा. तुमचा आहे का? तुमचा आहे का? नाही म्हटले तुम्ही. तुम्ही मनाशाला घरदार सगळं इथंच राहत सार. माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर. बंगला 50 लाखाचा बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा. बाबा ते घर आपले का? आपले का? अजिबात नाही. एखादा म्हणेल यांनी बंगला बांधला, यांच्यासाठी बांधला, 50 लाखाचा बांधला, 1 कोटीचा बांधला. गेल्यावर तरी आंघोळ यांना 50 लाखाच्या बंगल्यात आणि 5 लाखाच्या बाथरूम मध्ये घाला. जमेल का? अहो जमेल का? गेल्यावर आंघोळ कुठं? बंगल्याच्याही बाहेर, बाथरूमच्याही बाहेर, ओट्याच्याही खाली आणि अंगणात करावी लागते. याचं जाणं आणि भान ठेवा. बंगला 50 लाखाचा बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा. आपली आंघोळ ठरली अंगणात आणि आपलं शेवटचं घर आहे. माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर. गावाबाहेर काय आहे? महिला मंडळ, स्मशानभूमी. आणि जगाच्या पाठीवर आपलं कुठेही काही झालं तरी जिथं आपला अंत्यविधी होणार आहे ती जागा म्हणजे आपापल्या गावची स्मशानभूमी. ज्या त्या गावच्या लोकांना ज्या त्या गावच्या स्मशानभूमीमध्ये मारायचंय. आणि ज्या त्या गावच्या लोकांचं ते खरं घर आहे का आपापल्या गावची स्मशानभूमी म्हणजे आपल्या सगळ्यांचं घर. माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर. अहो जर एका माणसाचा बंगला जर 50 लाखाचा आणि 1 कोटीचा आहे, एकट्याचा बंगला जर 50 लाखाचा आणि 1 कोटीचा बांधतो तर अख्ख्या गावाची मिळून स्मशानभूमी कशी पाहिजे हो? कशी पाहिजे? किती सुंदर पाहिजे, किती आदर्श पाहिजे. एकट्याचा बंगला 50 लाखाचा आहे, एकट्याचा बंगला 1 कोटीचा आहे. मग अख्ख्या गावचं जे घर आहे स्मशानभूमी ते सगळ्यांचं मिळून स्मशानभूमी कशी पाहिजे? किती सुंदर पाहिजे. ऐका नाही तिथे यावं वाटलं पाहिजे, बसावं वाटलं पाहिजे. ऐका नाही असं बांधलं पाहिजे कारण ते आपलं शेवटचं घर आहे. ते पहिलं आदर्श बांधा. इथं आपण आपलेच बंगले चांगले बांधतो पण ते पहिलं आदर्श बांधा कारण गावातल्या सगळ्या लोकांना त्या घरात मरायचंय. माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर. म्हणून काय करा? गे 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 हरिनाम गे माया तू सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतो रे टाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. ऐका नाही म्हणून कितीही कमवा बरोबर काही येणार नाही. तुम्ही मनशाल पैसा अडका तो इथं जरा तो बर का. किंवा तुम्ही मनशाल बायका पोर ते तुझ्या मागचे चोर. मी सांगत नाही बरं का, नाथ बाबा सांगतात माझ्या डोक्यावर फोडू नका. तुम्ही मनशाल बायका पोर ते तुझ्या मागचे चोर. मेल्यावर ती खापर फोड दिलं तुझ्या डोक्यावर. म्हणून बाबा काय कर? गे 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 हरिनाम गे माया तो सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतो रे टाई टाई. या संसारा पायी, या संसारा पायी. म्हणून सावध करते. तुम्ही मनशाला घोडे हाती त्याची तशीच होईल माती. तुम्ही मनशाला घोडे हाती त्याची तशीच होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. म्हणून घे गे गे हरिनाम गे माया तू सोडून दे. हात लावणी नशिबाला रडतो रे टाई टाई. या संसारा पायी, या संसारा पायी. म्हणून मी तुम्हाला सावध करते. उठा जागे हो रे उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे करणे देवा माता चुकावी व्यथा जन्मा.
आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. म्हणून म्हणजे आता तरी जागे व्हा, सावध व्हा. आता जागा रे भाई नो जागा, चोर निजल्या नाडो निभागा. जाग व्हा आणि भगवंताचं भजन करा. तुम्ही किती धन कमवा, किती पैसा कमवा, तरी सुद्धा सगळं आपल्या नावावर करणारा आणि आपल्या वाट्याची इस्टेट प्रॉपर्टी कमवणारा कोण आहे? बोला कोण आहे? बाप आहे. बाप पोराचं लग्न करतो. पोराचं लग्न केल्यानंतर एकदा का बाप म्हातारा झाला का एक सही करतो, सगळं पोराच्या नावावर करून देतो. त्याचं नाव म्हणजे काय? बाप. आणि जर बापानं करून दिलं नाही आणि बापाच्या जर डोक्यात आलं नाही तर पोरगा म्हणतो बाबा मला कर्ज काढायचे कर्ज. बाप म्हणतो का रे बाळा कर्ज काढायचंय? हो. पोराला म्हणता येत नाही जमीन माझ्या नावावर करून द्या. पोरगा म्हणणार बापाला कर्ज काढायचंय. बाप म्हणतो ठीक आहे बाळा तू कागद बनवून आण. एक सही करतो, एकच सही करतो बाप. आणि ज्या इस्टेटीला प्रॉपर्टीला आयुष्यभर जपलं एका मिनिटामध्ये सगळं पोराच्या नावावर करून देतो. त्याचं नाव म्हणजे बाप. थोडक्यात इकडं पोराला इस्टेटीचा प्रॉपर्टीचा मालक जो करतो त्याचं नाव म्हणजे बाप. आणि तिकडं मुलीचं लग्न करून मुलीला चांगल्या घरात देऊन तिचं थाटामाटामध्ये लग्न करून 4-10 लाख रुपये पोरीच्या लग्नाला खर्च करून पोरीला त्या घरची मालकीण करून ठेवतो. हे करणारा सुद्धा कोण? हे करणारा सुद्धा कोण? एकाएकी केला दुसऱ्या चरणामध्ये मिरासीचा धनी आणि कडिये वागवोनी भार खांदी कडेवर घेतो खांद्यावर घेतो. त्याचं नाव म्हणजे कुटुंबामध्ये बाप आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून जाताना एक सांगते, भजन देवाचं करायचं, संगत संतांची करायची, सेवा आई बापाची करायची आणि एकदा भजन सगळ्यांनी मिळून देवाचं करा. एकदा विठोबा रखू माये बाबा रखो
हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमा हरि जय दिंदा गधाग चला टाळ करी एकदा बाबा जय हो टाळी 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 हवी टाळी वाजवा जय हो बाबा छोट्या लेकींचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे का नाही? हा करायला पाहिजे, पण तरी मला सांगावं लागतं की टाळी वाजवा. हे सांगायची गरज नाही आली पाहिजे, तुम्ही मनानं करायला हवंय. कारण एवढ्या छोट्या छोट्या लहान मुली बघा किती लहान आहे, आई वडील सोडून घरदार सोडून आमच्या जवळ येतात, राहतात. शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची सुवर्ण संधी माझ्या मुलींसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. माझं गाव जरी मांडवे खुर्द आहे, हा तालुका पारनेर असं. आम्ही ही मुलींची वारकरी शिक्षण संस्था सर्वजण मिळून सांभाळतो. याला एकच कारण आहे, आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल. आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल. पण जर आई संस्कारी झाली तर सगळं कुटुंब संस्कारी होईल, सगळा परिवार खऱ्या अर्थानं संस्कारी होईल. पण पहिली काळाची गरज आहे का संस्कारी कोणाला दिले पाहिजे? मुलींना दिले पाहिजे. आणि आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत, आम्ही अहिल्याबाई होळकरांच्या लेकी आहोत, आम्ही राजमाता जिजाऊच्या लेकी आहोत, आम्ही बहिणाबाईंच्या लेकी आहोत, आम्ही जनाबाईच्या लेकी आहोत, आम्ही मुक्ताबाईच्या लेकी आहोत. आणि यासारख्या महिलांचा वारसा खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्हाला आहे. आणि म्हणून आज आम्ही या गादीवर उभे आहोत. नाही तर मग आजही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आमचं महिला मंडळ खऱ्या अर्थानं काम करते. करतं की नाही? सरकारी खुर्चीवर मुलगी बसली असते का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकाली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकाली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकाली असती का? फक्त चुला आणि मूल गुरपाटून राहिली असते का? फक्त चुला आणि मूल गुरपाटून राहिली असते का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकाली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकाली असती का? मुलगी शिकाली असती का? मुलगी शिकाली असती का? मुलगी शिकाली असती का?
असते का मुलगी? नाही ना. पहिली शाळा काढली माझ्या सावित्रीबाईंनी आपल्या मुलींसाठी, आहे का नाही? आणि महत्वाचं योगदान दिलं. आज सावित्रीबाई, अहिल्याबाई होळकर, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, माझ्या संत बहिणाबाई, माझ्या संत सखुबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई यासारख्या महिलांचा वारसा आम्हाला आहे. आणि म्हणून या गादीवर आम्ही उभे आहोत. सांगणं माझं एकच आहे का आपल्या मुली खऱ्या अर्थानं चांगल्या जन्माला घाला आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करा. आणि मुलं जन्माला घाला कुणासारखे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञानधिपती कळा. मुलं जन्माला घाला शिवाजी राजांसारखे. अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे, अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे. हिंदवी स्वराज्य संपत चाललंय, त्यासाठी जिजाऊचा शिवबाच पाहिजे, जिजाऊचा शिवबाच पाहिजे, जिजाऊचा शिवबाच पाहिजे. नव्हता कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, नव्हता कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा शिव छत्रपती राजा, सिंहासनावर होता माझा शिव छत्रपती राजा. छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं एका वाक्यात सांगते, बार काय नाही का. 65 किलोची तलवार मागवली त्याचं नाव यसाजी, तर त्याचं नाव माझी, हात तुटला तरी त्याचं नाव दानाजी, 8 तासात दिलोनी गोडा पुढाला त्याचं नाव धनाजी, 4 तासात शत्रूच्या छावणीला कस करतो त्याचं नाव संताजी, डायना वागायला उभा भरतो त्याचं नाव संभाजी. आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जो हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. म्हणून मुलं जन्माला घाला माझ्या छत्रपती शिवाजी राजांसारखे. आणि जिजामातेनं मुलगा घडवण्याचं काम केलं. शहाजी राजे जर युद्धाला गेले, बापाला बापाचं कर्तव्य आहे कुटुंबासाठी कमवून आणणं, आणि तुमचं कर्तव्य आहे महिला मंडळ तुम्ही घरी राहता आपल्या मुलांना मुलींना चांगले संस्कार लावणं, हे एक आईचं काम आहे. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी आणि ती जगाते उद्धरी. महिला मंडळ हे काम आपलं आहे. पुरुष मंडळीला आपली जबाबदारी आहे, पत्नी आहे, आई वडील आहे, कुटुंब आहे, परिवार आहे. त्यांना कमवण्यासाठी बाहेर जावं लागतं, त्यांना काम करावं लागतं. संध्याकाळी ते घरी येतात, तेवढा कुटुंबाला वेळ देता येत नाही. पण मुलांवर मुलींवर संस्कार करणं महिला मंडळ हे काम आपले आहे का नाही. जसे शहाजीराजे युद्धाला जायचे, पण माझ्या जिजामातेनं शिवाजी राजावर असे संस्कार केले, असे संस्कार केले की ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची खऱ्या अर्थानं या ठिकाणी काय केली हो, काय केली, खऱ्या अर्थानं स्थापना केली. आणि वयाच्या 16व्या वर्षी आपले पोरं काय करतात हो, 16व्या वर्षी माऊली ज्ञानेश्वरी लिहितात. वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी राजा हिंदवी स्वराज्याची स्थापना करतात. आणि वयाच्या 16व्या वर्षी आपले पोरं काय करतात, वरात डीजे आणि गाणं ठरलेलं. 16वं वर्ष धोक्याचं ग, 16वं वर्ष धोक्याच. विचार करा, कायच्या काही गाणे गाऊ नका. हे धोक्याचं आहे का मोक्याचं आहे, हे मोक्याचं आहे ना. आदि नमन शोभला करीते, आदि नमन शोभला करीते, तुम्हा वंदिते पोवाडा गाते. जहा तपावर थापा देते, शिवबाचे शौर्य गात गाते, भारताला मुजर पहिल करते हो जी, भारताला मुजर पहिल करते हो जी. टाळी टाळी. शिवबाच्या शौर्याच्या कथा पुरुष मंडळ. शिवबाच्या शौर्याच्या कथा सांगू किती आता, या गायक कथाची भिजली, शिवराच्या शौर्याला सजली, रक्तानं धरणी माय भिजली हो जी, रक्तानं धरणी माय भिजली हो जे जे जे. या ठिकाणी पुण्यतिथी आहे. तसा मुजरा आपण शिवाजी राजांना केला ना, तोच मुजरा खऱ्या अर्थानं राजमाता जिजाऊंना सुद्धा करावा लागेल. कारण आज त्यांचा खऱ्या अर्थानं दिवस आहे. ऐका नाही, माझ्या जिजाऊचे पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप, तो बापाचा
झाला रयतेचा राजा शिव छत्रपती माझा केला राज्याभिषेक साऱ्या जगात गाजा वाजा कर्दम गुण मुजरामी माझ्या राजाला कर्दम गुण मुजरामी माझ्या देवाला तो बापाचा बाप वाग शुभा जन्मला तो बापाचा बाप वाग शुभा जन्मला अन्न होती माझी जाऊन शपथ घेतली स्वराज्याचे शिकवण जगद्गुरु तुकोबाजी या तोरणा गडाला तो बापाचा बाप वाग शुभा जन्मला तो बापाचा बाप वाग शुभा जन्मला वाग शुभा जन्मला ओ बापाचा चला 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 ओ बापाचा बाप वाग शुभा जन्मला वाग शुभा जन्मला वाग शुभा जन्मला वाग शुभा जन्माला हात वर करा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की साहेब जिजाऊ माता की जय भवानी आपल्या माता पिता की वाह अशा मुलं जन्माला घातली पाहिजे ना आई अशी जन्माला आली पाहिजे चांगले जीवन जगा दोन पोवाडे मी एकत्र केले जिजामातेचा शिवाजी राजांचे दोन पोवाडे मी तुमच्या समोर गायले चांगलं जीवन जगा माझा सांगण्याचा मुद्दा एकच आहे का मुलं चांगले जन्माला घाला मुली चांगल्या जन्माला घाला त्यांच्यावर संस्कार करा वेळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी भरपूर झालेला आहे माझ्या कार्यक्रमाची वेळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपलेली आहे कैलासवासी किसन दादा यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सेवा करण्याची संधी मला मिळाली त्यांच्या पत्नी राधा आई आज किसन दादा गेले पण त्यांच्या पत्नीचा प्रपंचाचा डाव संसाराचा डाव आज अर्ध्यावर मोडून पडला भातुकलीच्या खेळामधली राजा निगराणी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी आज राधा आईंचा डाव अर्ध्यावर मोडून पडला ऐका पतीला परमेश्वर म्हणतात शेवटचे बरं का शेवटचं सांगते पण बार काय नाही का पती जाणं जीवनामध्ये सोपं नाही पतीला परमेश्वर म्हणतात काय म्हणतात पतीला परमेश्वर जोपर्यंत पती आहे तोपर्यंत कपाळाला कुंकू आहे जोपर्यंत पती आहे तोपर्यंत गळ्यात मंगळसूत्र आहे आणि जोपर्यंत पती आहे तोपर्यंत बोटात जोडवी आहे कुठपर्यंत पती आहे तोपर्यंत ज्या दिवशी पती जाईल त्या दिवशी तिसरी ढसा रडते माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडणी माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडणी एकाएकी आली हवा विजला माझ्या मायेचा दिवा माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडणी डस रडावं लागतं माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडणी पती गेल्यावर कपाळाला कुंकू नाही गळ्यात मंगळसूत्र नाही बोटात जोडवी नाही त्यावेळेला तिसरी ढस रडते म्हणून पतीला परमेश्वर म्हणतात पती हयात आहे तोपर्यंत किंमत कळत नाही तुम्हाला पण ज्या दिवशी पती जाईल शेवट पती गेल्यावर ती कळेल कुंकवाचे मोल पती गेल्यावर ती कळेल कुंकवाचे मोल मुला मुलींना कळून येईल काय होता बापाचा रोल मुला मुलींना कळून येईल काय होता बापाचा रोल आईला रुक्मिणी समजा बापा तो विठ्ठल पहावा या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा बाप नसतो कुणाच्या ध्यानी माने बाप माझा वेदनाचा धनी आई तव्यावरची भाकर बाप तव्यावरचा पलिता भाकरी करपू नये म्हणून सदके खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करीत राही दुःख लपवून हसतो वरवरुणी बाप माझा वेदनाचा
मंडळी गुरुदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे बाई सब संतान की जय. अपने अपने माता पिता की जय. राधे राधे. यानंतर ज्यांना बोलायचं आहे थोडा वेळ सर्वांनी शांतता राखा विनंती. न रात धडपडतो लेकीच्या लग्नामध्ये बापा हमसून रडत लेक त्याची लाडाची चातानी बाप माझा वेदनाचा धनी बाप नसतो कुणाच्या जानी मनी बाप माझा वेदनाचा धनी. वेदनाचा धनी म्हणजे कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं बाप असतो. भरपूर वेळ मी बापावर बोलले 12:30 वाजलेत. माझ्या कीर्तनाची खऱ्या अर्थानं वेळ संपली. बाप गेले दादा गेले वडील म्हणून हाक मारायचा अधिकार संपला. सोडणी गेले बाबा आम्हा लेकरांना बाबा 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 हाका मारू मी कोणाला बाबा 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 हाका मारू मी कोणाला. बाबा मुच्यासाठी कष्ट केले फार सोडून गेले बाबा सारा परिवार. भाऊ बहिणी रडत बसती सांदी कोपर्याला मायले की रडत बसती सांदी कोपर्याला. आठवण येते बाबा याच घडीला सोडून गेले बाबा आम्हा लेकरांना बाबा बाबा बाबा.